अशांत मनाला शांत करण्यासाठीचे काही महत्त्वाचे मूलमंत्र आज आपण जाणून घेणार आहोत। टेन्शन फ्री लाईफ प्रत्येकालाच हवं असतं, मग त्यासाठी मनाची शांतता गरजेची असते। मग मनाला शांत कसं करायचं? आजकाल प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी धावतच असतो। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, सकाळच्या वेळी किंवा वेळेच्या मागे, पैशांच्या मागे, स्वप्नांच्या मागे। पण या पळण्याच्या नादात एक गोष्ट मात्र आपल्या हातून निसटत चालली आहे, आणि ती म्हणजे मानसिक शांतता। दिवस गेला पण तो कसा हे कळतही नाही, पण रात्री मात्र उशिरा जेव्हा शरीर अंथरुणावर विसावतं तेव्हा मात्र मन अजून धावत असतं। विचारांची गर्दी थांबतच नाही, आणि त्या शांत रात्रीही एक प्रश्न खोल मनात गुंतत राहतो, हे सगळं करून मी खरंच नेमकं काय मिळवलंय ते? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर थांबा, एक दीर्घ श्वास घ्या, आणि या व्हिडिओमध्ये आज आपण अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्या लक्षपूर्वक ऐका, त्यावर विचार मंथन नक्की करा। कारण आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता ही कशी मिळवायची, ती अत्यंत गरजेची देखील आहे बरं का। तुम्ही जर या व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रत्येक गोष्ट शब्दाने शब्द जर समजून घेतलात तर तुमचं जीवन नक्कीच यशस्वीच नाही तर आनंदाने भरून जाणार आहे आणि समाधानकारकही होणार आहे। सर्वात प्रथम, सतत धावणं म्हणजे यश नाही हे लक्षात घ्या। काही लोकांचा असा गैरसमज आहे की सतत धावणं म्हणजेच यश, पण हे पूर्णपणे खरं नाही। यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच, यामध्ये दुमत नाही, पण सतत धावणं राहणं म्हणजे यश असं वाटतं हे चुकीचं आहे। यशाकडे वाटचाल करत असताना कधी कधी थांबणंही गरजेचं असतं। थांबणं ही हार नसते, ती स्वतःकडे पाहण्याची, विचार करण्याची आणि नव्याने उभं राहण्याची एक संधी असते। मन सतत तणावाखाली ठेवलं तर ते कमकुवत होतं, पण शांततेत एक श्वास मिळाला की ते पुन्हा बळकट होतं आणि पुढील वाटचालीसाठी देखील तयार होतं। कधी कधी यशाचा मार्ग हा स्पष्ट दिसत नसेल तर काही वेळ थांबणं हिताचंही असतं। काही काळाची विश्रांती आयुष्यामध्ये तुम्हाला अधिक वेगाने पुढे जाऊन नेऊ शकते। यश म्हणजे नेहमी पुढे धावत नसतं, यश म्हणजे योग्य वेळी थांबणं, स्वतःला समजून घेणं आणि मग स्वतःच्या मार्गाने पुढे जाणं। आपण जिथे थांबतो तिथूनच कधी कधी आपल्याला खरी दिशा देखील मिळते। थांबणं म्हणजे शरण जाणं नाही बरं का, तेच तर आतून पुन्हा तयार होतं आपल्याला जगण्यासाठी। नंबर 2, आयुष्याचा हेतू हा शोधा। नेमका आपला हेतू काय आहे? पैसा, पदवी, फॉलोअर्स हे सगळं क्षणभराचं आकर्षण आहे, पण तुमच्या आयुष्यात काही हेतूच नसेल तर तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी मन मात्र अस्वस्थच राहणार आहे। ज्याला स्वतःच्या आयुष्याचा हेतू सापडतो तो खचून जात नाही, कारण त्याच्या पायाखालची जमीन ही अर्थपूर्ण असते। त्याला त्याचा हेतू, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते। पर्पस म्हणजे आतून मार्गदर्शन करणारा दिवा, जो बाहेर कितीही अंधार असला तरी तुमचं मन मात्र शांत ठेवतो आणि जीवनात पुढे जाण्याची योग्य दिशाही दाखवतो। मन शांत असेल तर आयुष्याचा खरा अर्थ सापडेल, आणि अर्थ सापडतो तेव्हा जेव्हा आपण स्वतःला विचारतो मी हे का करतोय ते। कारण पर्पज गिव्स यू पॉवर अँड ट्रू पीस इज द न्यूअर वेल्थ। जेव्हा आयुष्याला अर्थ मिळतो ना तेव्हा प्रत्येक क्षण हा जिवंतच वाटतो। नंबर 3, झोप म्हणजे विसावा नाही तर आरंभ आहे। झोप ही शरीरासाठी केवळ विश्रांती नाही, ती मनाला नव्या सुरुवातीची तयारी करून देणारी एक महत्त्वाची अवस्था आहे। दिवसभराच्या थकव्याला विसरून पुढच्या दिवसासाठी नव्याने उभं राहायला असेल तर गाढ आणि शांत झोप झालीच पाहिजे। झोपेतून शरीर विश्रांती घेतं, पण मन मात्र जर विचारांमध्ये हरवलेलं असेल तर पुरेशी झोप घेऊनही अशांत वाटतं। शांत झोप म्हणजे मनाचं धन आहे, जी सकाळी नव्या स्वप्नांसाठी ऊर्जा देते। झोपेचा दर्जा म्हणजे तुमच्या मनाच्या आरोग्याचं एक प्रतिबिंबच असतं। नंबर 4, गोंधळाच्या गर्दीत स्वतःला शोधा। आजचं आयुष्य म्हणजे सतत गोंधळून गेलेलं असतं, हे सतत गजबजलेल्या बाजारासारखं झाले। सतत काहीतरी सूचना, न संपणाऱ्या जबाबदाऱ्या आणि इतरांच्या अपेक्षांची गर्दी। या बाहेरील आवाजात आपला आतील आवाज मात्र हळूहळू कुठेतरी शांत होतोय, शांत झालाय, आणि एक दिवस लक्षात येतं आपण इतरांसाठी जगताना स्वतःलाच हरवून बसलो आहोत का?
म्हणून दररोज काही क्षण फक्त शांततेत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा. नक्कीच तुम्हाला तुमचं मन हे जाणवेल, कारण सर्वात योग्य दिशा ही बाहेरून नाही तर आतून तुमच्या स्वतःच्या आवाजातूनच मिळते. गर्दीत हरवलेलं स्वतःचं अस्तित्व हे पुन्हा नव्याने सापडतं. जेव्हा आपण स्वतःशी संवाद साधतो तेव्हा आपण आपल्याला नव्याने ओळखायला लागतो. बाहेरच्या आवाजाने मनाचा गोंधळ होतो, पण आतला आवाज मात्र शांततेत आपल्याला दिशाही दाखवतो. नंबर 5, यशाच्या शोधात हरवलेले समाधान. माणूस धावतो, दिवस रात्र कष्टही करतो आणि शेवटी जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा थोडा वेळ थांबून स्वतःलाच विचारतो, हे सगळं मी नेमकं कशासाठी केलंय म्हणून. पैसा, प्रतिष्ठा, लोकांच्या टाळ्या हे सगळंही मिळालं तरीही आत कुठेतरी शांततेची आणि समाधानाची एक पोकळी जर निर्माण झालेली असते तिथे. कारण यश हे बाहेरचं असतं, पण समाधान हे आतून येतं. आणि हेच समाधान हरवलेलं असेल तर कोणतंही यश हे अपूर्णच वाटतं. आपल्याला फक्त यश नको आहे, समाधान सुद्धा हवं आहे. कारण शेवटी आयुष्य म्हणजे शिखरावर पोहोचणं नाही, तर पोहोचूनही आतून पूर्ण वाटणं हेच तर खरं यश आहे. जेव्हा यशाचा गाजावाजा होतो पण अंतर्मनाचं किंवा अंतर्करणाचं समाधान होत नाही तेव्हा मन गुदमरायला लागतं. म्हणून यशाच्या पायऱ्या चढताना स्वतःचं समाधान हे मागे टाकू नका. नंबर 6, मनावरची धूळ ही झटकायला शिका. प्रत्येक दिवस आपल्या मनावर थोडी थोडी धूळ साठवतच जातो. अपयशांची, तुलना करण्याची, कोणाच्या तरी अपेक्षांमध्ये हरवण्याची, अपेक्षांचं ओझं लादून घेण्याची किंवा समोरच्यावरती लादण्याची ही धूळ इतकी बारीक असते ना की आपल्याला कळतही नाही, पण हळूहळू ते आपलं स्वत्व झाकून टाकते. म्हणूनच रोज काही मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवा. एखादं चांगलं पुस्तक वाचण्यासाठी आणि निसर्गात वेळ घालवण्यासाठी. मनाची ही रोजची झाडाझडतीच मनाला शुद्ध करते आणि शांततेचा खरा उगम हा तेथूनच सुरू होतो. जर आरशावरची धूळ पुसल्याशिवाय आपलं प्रतिबिंब हे स्पष्ट आपल्याला दिसत नाही, तसंच मनावरची धूळ झटकल्याशिवाय आपलं खरं मी हे समोर येतही नाही. नंबर 7, दिवसाची सुरुवात ही स्वतःपासून करा. सकाळ म्हणजे दिवसाचं बीज असतं आणि ते जर शांत, स्थिर आणि सकारात्मक वृत्तीने पेरलं तर संपूर्ण दिवस हा भरून येतोच. पण बहुतांशी लोक सकाळी उठून मोबाईल स्क्रोल करतात आणि मग दिवसभर दुसऱ्यांच्या जगातच अडकून राहतात, कारण की संपूर्ण जगाचा नकाशा त्यांनी वाचलेला असतो. एकदा प्रयत्न करून तर पहा. फक्त 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःशी कनेक्ट व्हा. ध्यान करा, आज मी कशाबद्दल आभारी आहे असं स्वतःला विचारा किंवा 3 ओळी लिहा. तुमच्या मनातल्या शांततेसाठी नक्कीच लिहून काढा, कारण दिवसाची दिशा ही मनाच्या स्थितीवर ठरते आणि मनाचं बळ म्हणजेच आयुष्याचं भविष्य असतं. दिवसाची पहिली भेट जर स्वतःशी झाली तर जगाशी लढायचं बळ हे आपोआपच निर्माण होतं. मोबाईलपेक्षा मनाला चार्ज करणं अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याची सुरुवात ही तुम्ही स्वतःपासूनच करू शकता. नंबर 8, इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःचं मन जिंका. दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःला विसरून जातो. रोज थोडं थोडं स्वतःचं मन हे गमावत जातं आणि शेवटी विचार येतो, माझं नेमकं कुठे आहे, मी कुठे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जग कितीही मोठं असो, तुमच्या मानसिक शांततेपेक्षा ते महत्त्वाचं काहीही नाही. कधी कधी नाही म्हणणं ही स्वतःवरची मोठी कृपा असते. स्वाभिमान आणि हो म्हणणं ही स्वतःची केलेली गद्दारीही ठरू शकते. शांत मनासाठी बाहेरच नाही तर स्वतःचं सत्य स्वीकारणं गरजेचंच असतं. इतरांचं समाधान मिळवताना जर तुमचं मन अशांत होत असेल तर तो सौदा हा तोट्याचाच ठरतो. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता तेव्हा जगात शांततेने जगण्याची तयारी देखील सुरू होते. नंबर 9, नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजे इतरांच्या आयुष्यात हिरो बनणं असतं असं वाटतं, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र गुलाम बनणं. प्रश्न असा आहे की तुमचं स्वतःचं आयुष्य हे किती वेळा हो म्हणण्याच्या नादात तुम्ही थांबवलं गेले. हो म्हणण्यामागे जर भीती असेल तर नाही म्हणणं ही खरी ताकद असते. कारण नाही म्हणणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखणं, स्वतःची किंमत ओळखणं. तुमची वेळ, ऊर्जा आणि मनशांती हे द्यायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. कारण स्वतःसाठी न दिलेली वेळ ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे आणि ती चूक तुम्ही करू नका. नाही म्हणणं म्हणजे इतरांना झिडकारणं नव्हे तर स्वतःला स्वीकारणं असतं, स्वतःचं स्वाभिमान जपणं.
तुमचं हो म्हणणं म्हणजे कोणाचं तरी यश असेल, पण तुमचं नाही म्हणणं म्हणजे तुमची स्वतःची मनशांती असेल. नंबर 10 म्हणजे मौनातली ऊर्जा शोधा. प्रत्येक दिवशी फक्त 5 ते 10 मिनिटे मौनात बसा. न बोलता, न ऐकता, न रिॲक्ट करता, काहीही विचार न करता फक्त स्वतःमध्ये हरवून जा. कारण आवाजात विचार हरवतात, पण मौनात मात्र आत्मा सापडतो. मौन ही कमजोरी नसते, ती आत्मविश्वासाची शक्ती असते. जिथे शब्द अपुरे पडतात ना, तिथे मौन आपल्याला उत्तर देतं. कारण खरं समाधान हे बाहेरच्या गोंधळात तर नाहीच, तर ते आपल्या मनाच्या शांततेत आहे. त्यामुळे आपल्या मनाच्या शांततेला ओळखा. जेव्हा आपण मौनात बसतो तेव्हा आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनामध्ये सकारात्मक विचार येतील अशा काही गोष्टी जाणून घेतल्या आहात. तर आजपासून मानसिक शांतता टिकवण्यासाठी, ती जपण्यासाठी तुम्ही हे उपाय नक्कीच अवलंबाल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा सकारात्मक किंवा नातेसंबंधाविषयी, जीवनाविषयी, सामाजिक प्रश्नांवर आपण नेहमीच बोलतो. भेटूया पुन्हाच अशा नवीन एखाद्या व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.